भाजपच्या महाराष्ट्रातल्या पहिल्या मुख्यमंत्र्यांच्या शाही शपथविधीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियममध्ये चहूबाजूनं भाजपच्या आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भव्य प्रतिमा लावण्यात आल्या आहेत। हा शपथविधी सोहळा ऐतिहासिक ठरेल असंच या शपथविधी समारंभाच्या तयारीवरून स्पष्ट होते। या शाही शपथविधी समारंभाच्या तयारीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। महाराष्ट्राच्या इतिहासातील मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचा भव्य दिव्य कार्यक्रम वानखेडेवर पहिल्यांदाच पार पडतोय। आपण या वानखेडे स्टेडियमवर आहोत आणि हा समोर जो स्टेज उभारलेला आहे या स्टेजवर प्रामुख्याने शपथविधी सोहळा पार पडेल आणि हा स्टेजच किती भव्य दिव्य आहे हे याच्या आकारावरून स्पष्ट होत आहे। मध्यभागी जो आहे तो मध्यभागी राज्यपाल हे सुरुवातीला मुख्यमंत्र्यांना शपथ देतील आणि नंतर जे मंत्री आहेत त्यांना शपथ दिली जाईल। स्टेजच्या एका बाजूला जे मंत्री आहेत नवीन निर्वाचित मंत्री त्या मंत्र्यांना बसण्यासाठी ही जागा व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर एका बाजूला ज्या ठिकाणी 100 खुर्च्या मांडलेल्या आहेत त्या ठिकाणी व्हीव्हीआयपीज पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह असतील भाजपचे, त्याचबरोबर केंद्रातले मंत्री असतील आणि भाजपची सत्ता ज्या ज्या राज्यांमध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्यासाठी ही समोरची 100 खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। स्टेजच्या समोर बरोबर जे सोफे आहेत त्या सोफ्यांच्या ठिकाणी विविध पक्षांचे आमदार, निमंत्रित आमदार आणि खासदार यांच्यासाठी बैठक व्यवस्था आहे आणि एका साईडला ज्या सोफे आहेत त्याच ठिकाणी निमंत्रित विशेष निमंत्रित आहेत, मग ते उद्योग क्षेत्रातील निमंत्रित असोत, चित्रपट क्षेत्रातील निमंत्रित असोत किंवा विविध मान्यवर असोत त्यांच्यासाठी हे सोफे आरक्षित ठेवण्यात आलेले आहेत। आणि आपण बघतो की वानखेडे पूर्ण स्टेडियम मध्ये भाजपचा माहोल दिसतोय। हे समोर आपण फोटो बघतोय वानखेडेच्या गॅलरीमध्ये, प्रेक्षक गॅलरीमध्ये हे भव्य कटआउट्स, भव्य फोटो लावण्यात आलेले आहेत। त्याच्यात अमित शाह आहेत, लालकृष्ण अडवाणी आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि माजी पंतप्रधान वाजपेयी आहेत। अशा प्रकारे भाजपच्या नेत्यांचे इथे फोटो लावलेले आहेत। प्रेक्षक गॅलरीत प्रेक्षकांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि ही व्यवस्था जवळपास 25,000ची असणार आहे। आतापर्यंत एवढ्या मोठ्या उपस्थितीमध्ये शपथविधी सोहळा झालेला नव्हता। हे प्रेक्षक काही येऊन आता सोहळ्यासाठी येऊन बसलेले आहेत। त्याचबरोबर राष्ट्रीय संघाची छापही आपल्याला या सोहळ्यावर पाहायला मिळते। या ठिकाणी प्रेक्षक गॅलरीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे नेते आहेत त्यांचे फोटो लावण्यात आलेले आहेत। मग त्याच्यात श्यामाप्रसाद मुखर्जी असतील, दीनदयाळ उपाध्याय असतील, मोहनराव भागवत असतील, माजी नेते आणि दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा इथे फोटो आहे, गोपीनाथ मुंडेंचा फोटो आहे आणि हे भव्य फोटो लावून भाजपचं आणि राष्ट्रीय संघाचं अस्तित्व वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांना जाणवेल याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि या भव्य अशा वानखेडे स्टेडियममध्ये जवळपास 30,000 प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये त्याच्यात साधारणतः 25,000 हे सामान्य लोक असतील तर 5,000 हे विशेष निमंत्रित आणि व्हीव्हीआयपीज असतील, त्याच्यातील सगळे क्षेत्रातील मान्यवर असतील। असा भव्य दिवस सोहळा महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच होतोय आणि तो वानखेडेवर होतोय आणि भाजप पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखला जाणारा पक्ष अशा प्रकारचा सोहळा हा वानखेडेवर पार पडतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश वन्नेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।